हॅलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरणची भाजी बनवणार आहोत। तर सुरणची भाजी बनवण्यासाठी आपल्याला सुरणला आधी उकडून घ्यायचं आहे। सुरण छान उकडून घेतल्यानंतर त्याचे बारीक बारीक पीसेस करायचे आहे आणि त्यानंतरच त्याची भाजी बनवायची आहे। तर बघा, इथे मी हे सुरण घेतलेली आहे। लाल मिर्च पावडर, मीठ, हळदी पावडर आणि मिरच्या कापून घेतलेले आहेत। त्याबरोबर टमाटर, कोथिंबीर, अर्धा लिंबू, कांदे आणि वाटणाचा मसाला घेतली आहे। आणि इथे गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवली होती। तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी इथे कांदे टाकत आहे। कांदे टाकल्यानंतर लगेच मिरच्या टाकणार आहे। त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्यानंतर त्याला आपल्याला छान असं रेड कलर येतपर्यंत, कांद्यांना छान रेड कलर येतपर्यंत शिजू द्यायचं आहे। बघा, आपले कांदे शिजलेले आहे। आता त्यामध्ये आपण हे वाटणाचा मसाला टाकू। वाटणाचा मसाला टाकल्यानंतर आपल्याला हे छान परतायचं आहे, जेणेकरून हे ब्राऊन कलर येतपर्यंत शिजलं पाहिजे। आता आपल्याला याचं छान ब्राऊन कलर येतपर्यंत वाट बघायची आहे। बघा, आता हा छान यांचा ब्राऊन कलर आलेला आहे आणि हा मसाला छान शिजलेला आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर शिजलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर त्याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। बघा, असं परतत राहा, जेणेकरून ते जळणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला इथं हळदी पावडर टाकायचं आहे। हळदी पावडर टाकल्यानंतर पण परतत राहा, जेणेकरून आपला ते जळणार नाही। ते टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडा मिरची पावडर टाकूया। मिरची पावडर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता। तुम्हाला किती लागते त्यानुसार तुम्ही मिरची पावडर टाका आणि ते पण छान असं परतत राहा। आता आपल्याला त्यामध्ये टमाटर टाकायचे आहे। टमाटर टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्या, छान परतून घ्या आणि चमच्याने असं त्याला बारीक केल्यासारखं करा, जेणेकरून ते टमाटर लवकर शिजणार। आणि आता आपल्याला हे टमाटर शिजतपर्यंत वाट बघायची आहे आणि असं परतत राहायचं आहे। बघा, आता टमाटर आपले हे शिजलेले आहेत। कसं टमाटरांना छान असं पाणी सुटलेलं आहे आणि पाहायला पण खूप छान दिसत आहे। आता यामध्ये आपण ते सुरण टाकूया, जे आपण उकडून ठेवलेला होता। हे बघा, उकडून कापून छान ठेवला होता ते सुरण आता याच्यामध्ये टाकूया आणि हे छान परतून घेऊया, छान असं मिक्स करून घेऊया। बघा, या मसाल्यामध्ये हे सुरण छान असं मिक्स करून घ्या, परतून घ्या आणि असं परतत राहा, जेणेकरून ते खालून जळणार नाही। त्यासाठी ते असं आपल्याला परतत राहायचं आहे। बघा, छान असं परतून घ्या। हे बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे बघायला। आता आपल्याला ही थोड्या वेळासाठी झाकून ठेवायची आहे भाजी। तोपर्यंत आपण इथं लिंबूचा ज्यूस काढून घेऊया। या प्रकारे तुम्हाला हे लिंबूचं असं ज्यूस काढून घ्यायचं आहे। आता हे भाजी बघूया आपण। भाजीला हे छान तुम्ही परतून घ्या, जेणेकरून ते जळणार नाही। छान असं परतत राहा आणि त्यानंतर आपल्याला जो आपण लिंबूचा ज्यूस काढलेला होता तो ज्यूस आता आपल्याला या भाजीमध्ये टाकायचा आहे। लिंबूचा ज्यूस टाकल्यानंतर आणखी छान असं परतून घ्या, कारण हे जळण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला ते नियमित असं परतत राहायचंच आहे, जेणेकरून ते जळणार नाही याची दक्षता घ्या। त्यानंतर आपल्याला आता इथे पाणी टाकायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या टेस्टनुसार, म्हणजे जेवढे मेंबर खाणार आहेत किंवा तुम्हाला जेवढं ग्रेव्ही ठेवायची आहे, तुम्हाला थिन ग्रेव्ही आवडते की थिक आवडते, त्यानुसार तुम्ही पाणी टाका। मी आता इथं आमच्या इथे मेंबर खूप आहे, त्यामुळे मी पाणी जास्त टाकलेलं आहे आणि झाकून ठेवलेली आहे। बघा, आता फुल गॅस करत आहे मी आणि बघू शकता तुम्ही थोड्या वेळानंतर आपल्या भाजीला किती सुंदर अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपण बारीक कापून घेतलेला कोथिंबीर आपण त्यामध्ये भाजीमध्ये टाकूया आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आणखी पुन्हा आपण त्याला छान असं परतून घेऊया। बघा, या प्रकारे तुम्हाला ते परतून घ्यायचं आहे। आणि आता इथे मी गोडा मसाला टाकत आहे। गोडा मसाला ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नका टाकू, ती तुमची इच्छा आहे। त्यानंतर बघा, आपली भाजी ही तयार झालेली आहे। किती छान आणि झणझणीत आपली सुरणची भाजी तयार झालेली आहे। ही मटणापेक्षाही खूप चविष्ट असते। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।